हे बघा, हे जे राजकारणात ही जी संस्कृती आली ती तर इतकी घातक होत चालली की राजकारणाचा स्तर आणि राजकारणाची दिशा जी बदलवण्याचं काम अलीकडच्या राजकारणात सुरू झालं. पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे की मराठी लोकांनीच मराठीशी दगा दिला. आतापर्यंतचा इतिहास आहे. मराठी माणूसच मराठी माणसाच्या विरोधात उभा झालाय आणि दोघेही संपलेत, जमा झालेत. हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे. एकमेकाशी लढलेत आणि एकमेकाला संपूर्णच शांत बसलेत आणि इतर मात्र लोकांनी त्याचा फायदा घेतला. हा आपण जुना जर थोडासा इतिहासामध्ये डोकावला तर त्याचं सगळं दिसेल. आजही तेच चाललेलं आहे की ज्या माणसांनी मराठी लोकांसाठी किंवा महाराष्ट्रीयांसाठी आणि मराठी हितासाठी पक्ष उभे केलेत तीच पक्ष संपवून त्या पक्षामध्ये फूट पाडून त्या पक्षाला नेस्तनाबूत करून म्हणजे ही जी वृत्ती आहे ती वृत्ती निश्चितच मराठा विरोधी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील उद्योग पडवले गेले. अनेक उद्योग गुजरातला गेले, पुन्हाही जात आहेत आणि ह्या महाराष्ट्रातील रोजगार बुडवला जात आहे. हे सर्व राजरोसपणे सुरू आहे. आता पक्ष फाडाफोड करून त्यांनाही गुजरात मार्गे पडवलं जात आहे आणि चिन्ह काढून घेतलं जात आहे, पक्ष काढून घेतलं जात आहे. तर मराठी माणसाची अस्मिता जी आहे ती अस्मिता, मराठी म्हणून जो असलेला अभिमान, गर्व होता तो त्याच्यावर यांना ते संपवून, मराठी अस्मिता संपवून, मराठी माणसाचा अधिकार संपवून, मराठी माणसाला लाचार झाली पाहिजेत. जो अभिमान होता मराठी माणसाचा तो सगळा संपला पाहिजेत आणि लाचारून आमच्या पाठीमागे फिरली पाहिजेत. ते काम आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. 40 रुपये. ईमेल, मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात आमदारांना टपाल भत्ता मिळतो 10,000 रुपये, टेलिफोन भत्ता 8,000 रुपये, संगणक चालकासाठीचा भत्ता 10,000 रुपये. सर्व मिळून आमदारांचा एकूण पगार होतो 2,72,148 रुपये. म्हणजे एका आमदाराचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा जिल्ह्याच्या कलेक्टरपेक्षाही जास्त आहे. याशिवाय आमदारांच्या ड्रायव्हरला दरमहा 20,000चा पगार सरकारच्याच म्हणजे आपल्या खिशातनच दिला जातो. आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला दरमहा 30,000 पगारही सरकारच देतं. विशेष म्हणजे हे दोन्ही पगार आमदारांच्या पगारात येत नाहीत. त्याखेरीज प्रत्येक बैठकीचा भत्ता 2,000, आमदार निधीतनं एक लॅपटॉप, एक कम्प्युटर, एक लेझर प्रिंटर मोफत, आयुष्यभर एसटी प्रवास मोफत, ठराविक रेल्वे प्रवास मोफत, राज्यांतर्गत 32 वेळा विमान प्रवास मोफत, राज्याबाहेर 8 वेळा विमान प्रवास मोफत. महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल तर 30,000 किलोमीटरचा प्रवास खर्च सरकार देतं. जर आमदारानं गाडी खरेदी केली तर त्यावरचं व्याज सरकार भरतं. आमदारांच्या खासगी दवाखान्यातला 90% खर्च सरकार देतं. काही आमदारांची आर्थिक स्थिती जरूर नाजूक आहे, मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. एडीआरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 288 पैकी 266 आमदार कोट्याधीश आहेत. काँग्रेसचे 96% आमदार करोडपती आहेत. भाजपचे 95% आमदार करोडपती आहेत. दोन्ही गट मिळून शिवसेनेचे 93% आमदार कोट्याधीश आहेत आणि राष्ट्रवादीचे 89% आमदार करोडपती आहेत. महाराष्ट्रातल्या आमदारांना 1977 साली 250 रुपये पेन्शन होती. त्यात आतापर्यंत 21 वेळा वाढ होऊन ती 1 लाखांहून जास्त झाली आहे. या वाढीसाठी आमदारांनी कोणतंही आंदोलन केलेलं नाही किंवा सभागृहात गदारोळ सुद्धा झाला नाही. हे विशेष. सध्या महाराष्ट्रात 605 माजी आमदारांना 50 ते 60,000 रुपये पेन्शन मिळते. 101 आमदार 61 ते 70,000 रुपये पेन्शन घेतात. 51 आमदारांना 80,000ची पेन्शन आहे. तर 13 आमदार किंवा त्यांच्या वारसांना